यवतमाळ जिल्ह्यातील वसंत सहकारी साखर कारखाना अनेको वर्षापासून बंद होता। आज या कारखान्यामध्ये गळप हंगामाला सुरुवात झालेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री यांनी साखर पूजन करून चा शुभारंभ केलेला आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, मला सांगा, हा जो कारखाना होता एवढ्या वर्षापासून बंद होता, आज तुम्ही शेतकरी आहात, आपल्या काय भावना आहेत? विदर्भातील सर्वात जुना 50 वर्षापूर्वीचा एकमेव एक कारखाना वसंत सहकारी साखर कारखाना हा गेल्या 8 वर्षापासून बंद होता। या 4 तालुक्याची 2 विधानसभेची हे एक उत्पादन शेतकऱ्यांचं देणारी हा वसंत कारखाना आज माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी साखर पोत्याचं पूजन करून सुरुवात केली। खरोखरच हेमंत पाटील यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण येथील यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्हा म्हणून ओळखला जातो। अशा बंद कारखान्याला, जीर्ण झालेल्या कारखान्याला यांनी चालू करून येथल्या शेतकऱ्यांवर आणि कामगारावर, हजारो कामगार, जवळपास 40,000 शेतकरी यांच्यावर दिवाळी साजरी केली असं म्हणायला काही हरकत नाही। त्यामुळं मी जनआंदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीनं हेमंत पाटील यांचं कौतुक करून इथं शासनाचे आभार मानतो। त्यांनी सुरुवात केलेली आहे। शेतकऱ्यांच्या नेमक्या काय भावना आहेत की भावासंदर्भात आणि इतरही गोष्टी संदर्भात? जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ऊसाला भाव मिळाला पाहिजे, हा शेतकऱ्याचा मुख्य प्रयत्न आहे। आणि ऊसाला पाणी, वीज ही सुद्धा मिळालं पाहिजे। आणि ऊसाला खर्च पण खूप आहे, त्या मानानं भाव फार कमी आहे ऊसाला, 2500-2600। कमीत कमी शेतकऱ्याला ऊसाला 5,000 रुपये भाव मिळाला पाहिजे, अशी प्रत्येक शेतकऱ्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे। आणि खर्च खूप आहे, शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळत नाही। ऊस पिकवता येते, विकता येत नाही, मोबदला मिळत नाही। शेतकरी या अनेक अडचणीमधून हे ऊसाचं उत्पन्न काढते। आपल्या भागामध्ये दुसरा एक कारखाना नॅचरल सुरू आहे आणि तिसरा कारखाना शिवूरला चालू आहे, हातगावचा चालू आहे। तरी आणखीन या भागामध्ये कमीत कमी 5 कारखाने चालू होतील इतकी कार्यक्षमता या भागातली आहे, शेतकऱ्याची आहे, ऊस आहे, पाणी आहे, पण शासनाचं याच्याकडे दुर्लक्ष आहे। निश्चितच शेतकऱ्यांना ऊस पिकवता येतो, मात्र विकता येत नाही। विदर्भाच्या यवतमाळमध्ये 2 कारखाने जे आहेत ते यवतमाळमध्ये सुरू आहेत। निश्चितच 5 कारखान्याची या शेतकऱ्यांची क्षमता आहे, असं शेतकऱ्यांचं मत आहे। संदेश कान्हू, जय महाराष्ट्र न्यूज, पुसद।